गोष्टीचं नाव? गोष्टीचे नाव हे गणपती पावला. एका माणसाचे नाव रुग्णवीर होते. दुसऱ्या माणसाचे नाव दुसऱ्या माणसाचे नाव निकितन होते. निकितन हा देवाची भक्ती करायचा, पण रुग्णाला याच्यावर विश्वास नव्हता. एके दिवशी निकितन दररोज जसा गणपती मंदिरात जातो तसा गणपती मंदिरात गेला आणि रुग्णाला लालच आली की हा गणपती मंदिरात जातो, याला गणपती पावतो, हा खोट्या गोष्टी सांगतो, आपण गणपती मंदिरातच याला गाडून टाकू, जिवंत गाडून टाकू. पण तसं नाही झालं. निकेतन मंदिरात गेला. निकेतन मंदिरात गेल्यावर रुग्णही त्याच्या बाजूने आला. शांततेत निकेतन त्याची प्रार्थना करत होता. रुग्णाच्या हातात कुल्हाडी होती. रुग्णाने जोरात कुल्हाडी घेऊन निकेतनच्या डोक्यावर मारली. निकेतनचं रक्त घंगाळ झालं. तो निघून गेला. रुग्ण हा निघून गेला. निघाल्यावर निकेतनची मंगितर तिथे येऊन उभी राहिली. निकेतनला अशी बघून ती रडायला लागली. ती म्हणाली, गणपती, तुला मी माझा भाऊ मानलेला आहे. तू जर माझा पाठीराखा आहे तर तू माझ्या कुंकुवाला वाचवशील. ती शिर्डीला घेऊन गेली. शिर्डीवरून गणपती पुणेला घेऊन गेली. गणपती पुणे या मंदिरात ती रडत होती. तिच्या नवऱ्याचं तिथे ऑपरेशन चालू होतं. ऑपरेशन जर सक्सेसफुली नाही झालं तिचा नवरा जागेत जाईल म्हणून तिने प्रार्थना केली. अर्ध्या तासात नवऱ्याचं ऑपरेशन संपलं. 4-5 दिवसात नवऱ्याला जाग आली. ऑपरेशन हे सक्सेसफुल झालेलं ऐकलं. तिने गणपती बाप्पाला सांगितलं, गणपती बाप्पा, तू पावला रे पावला. ज्याने माझ्या नवऱ्यासोबत असं केलं असेल त्याचे हातपाय वाकडे होऊन जातील. आणि लगेच रुग्णाचे हातपाय हे वाकडे झाले. रुग्ण हा रडत बसला की माझ्याच मित्रासोबत मीच देवावर अंधविश्वास केला. माझ्याच मित्रासोबत मी एवढं वाईट केलं म्हणून देवाने आज माझ्यासोबत असं वाईट केलं. म्हणून आपण कोणासोबत वाईटही नाही करायचं. गणपती बाप्पा हा आपली सोबती सोडत नाही. आपला गणपती बाप्पा हा आपल्या पाठी राखेल. गणपती बाप्पा मोरया.